नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त समजत असाल। मी वर्षा आयुर्वेदाज रेसिपी ज्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चहाच्या रेसिपीज आपण बघणार आहोत। तर आज आपण 2 रेसिपीज बघणार आहोत। पार्ट 2 मध्ये तुम्हाला 2 रेसिपीज बघायला भेटणार आहेत। एकदम सात्विक रेसिपीज आहेत। तुम्ही जो रेग्युलर चहा पितात त्याच्याऐवजी तुम्ही हा जर चहा पिलात तर तुमच्या शरीरासाठी खूप चांगले आहेत। किंवा मग आठवड्यातून 2 तरी वेळेस तुम्ही हे मी जे रेसिपीज सांगत आहे त्यातली कोणतेही तुम्ही चहा करून जर पिलात ना तर खूप सारा बदल तुमच्या शरीरामध्ये बघायला भेटेल। आणि मी ही रेसिपीज अगोदर स्वतः ट्राय केलेले आहेत, म्हणजे मी स्वतः पिलेले आहेत, फरक बघितला आहे, नंतर तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्याच्यामुळे हे ट्राय अँड टेस्टेड रेसिपीज आहेत, त्याच्यामुळे तुम्ही मस्त अशा रेसिपीज ह्या करू शकतात। या ठिकाणी आता मी सांगेन, पहिल्यात जर्मलचं भांडे वापरू नका, कारण हे शरीराला खूप सारे हानिकारक आहेत। आता जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो तर तो पदार्थ त्या भांड्यामध्ये खूप वेळ शिजतो, सो त्या पदार्थासोबत ते पातेल्यातलं ॲल्युमिनियम आहे, सो ते सुद्धा आपल्या पदार्थासोबत शिजलं जातं आणि आपल्या शरीरामध्ये आपण ते खातो। ऑलरेडी नॅचरली जे पालेभाज्या आहेत, जे फळं आहेत, ते केमिकल म्हणजे मिक्स केले आहेत, युरिया टाकलेला असतो, त्याच्यामुळे ऑलरेडी ते म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात नसतं। जे असतं ते आपण स्वयंपाक करताना ते 99% घालवतो, फक्त 1% आपल्या शरीरामध्ये जातं। त्याच्यामुळे हे चॅनलचा उद्देशसुद्धा हा माझा हाच आहे की सगळेजण निसर्गाला जपूया, निसर्ग आपल्याला जपल, आणि सात्विक रेसिपीज, आयुर्वेदिक रेसिपीज, केमिकल विरहित रेसिपीज बनवून आपण खाऊ, आपली फॅमिलीसुद्धा स्ट्रॉंग करू। चला तर मग पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी मातीचं भांडं यूज करते। कसं वापरायचं, कसं घ्यायचं याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेलच लवकर। नसेल तर तुम्ही स्टीलचं पातेलं घेऊ शकता, ॲल्युमिनियमचं, आणि जे जे काळे भांडे म्हणतात आपण, सो ते वापरायचे नाहीत। एकतर पितळेचं पातेलं वापरा किंवा मग स्टीलचं पातेलं वापरलं तरी देखील चालेल। तर या ठिकाणी मी मातीचं पातेलं वापरलेलं आहे। त्याच्यामध्ये ही रेसिपीज 1 जणाच्या चहासाठी आहे, किंवा 2 जण तुम्ही पिऊ शकता। 1-1.5 कप पाणी टाकलेलं आहे मातीच्या भांड्यामध्ये, ते उकळून घ्यायचं आहे मस्तपैकी। उकळी येईपर्यंत गवती चहा सर्वांनाच माहीत आहे, नसेल तर नर्सरीमधून 1 झाड आणून ठेवायचं। याचे खूप सारे फायदे आहेत। गवती चहाची जी खालची बूड असतं किंवा मुळी असते, सो ती आपल्याला पाहिजे आहे। या ठिकाणी मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची आहे। त्याची पानं तुम्ही दुसऱ्या चहाला यूज करू शकता। तर याच्यामध्ये मी तुळशीची पानं टाकलेली आहेत, तुम्ही नसेल तर स्किप करू शकता, किंवा ओनली 1 गवती चहाचा तुम्ही चहा करू शकता। या ठिकाणी 3 विलायची घेतलेली, जी हिरवी विलायची असते, दालचिनीचा 1 तुकडा घेतलेला आहे, अर्धा दालचिनी विलायची मस्तपैकी कुटून घ्यायची आहे। त्याच्यानंतर अद्रकीचा तुकडा यामध्ये टाकून घ्यायचा आहे, आणि तो सुद्धा मस्तपैकी कुटून घ्यायचा आहे। आणि तो कुटल्याच्या नंतर आता एकीकडे आपला गवती चहा आणि तुळशीची पानं मस्तपैकी उकळलेली आहेत, आणि हे तुम्ही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, आणि थोडंसं 1 ते 1.5 मिनिट उकळून घ्यायचं आहे। तर यामध्ये ना आपण कोणतंही दूध टाकणार आहोत, ना साखर वापरणार आहोत, ना पत्ती टाकणार आहोत। हो, तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल की बिना पत्तीचा, बिना साखरेचा आणि बिना दुधाचा चहासुद्धा अप्रतिम लागतो, आणि त्याची शरीराला खूप सारे फायदे होतात। एकदा तुम्ही जर हा चहा करून पिलात ना तर आपल्या जो नॉर्मली चहा असतो सो तो विसरून जाताल, ही मला 100 आणि 101% गॅरंटी आहे। आणि मी स्वतः इतकी चहाची शौकीन होते अगोदर, पण मी चहा कंट्रोल केला, आणि फक्त आणि फक्त ह्या चहामुळेच केला। त्याच्यामुळं खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी। मस्त असं चहा उकळून घ्यायचं, त्याच्यानंतर चवीप्रमाणे तुम्ही यामध्ये गूळ ॲड करू शकता। गूळ ॲड केला की गॅस आपल्या बंद करायचा आहे, त्याच्यावर टोपण झाकून ठेवायचं आहे, कारण की नॅचरली मातीमध्ये हीट, म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे गूळ विरघळेपर्यंत मस्त आपला चहा बनवून तयार होतो। शोधायचा आहे चहा, आणि मस्त तुम्ही कुल्हडमध्ये सुद्धा चहा एन्जॉय करू शकता, किंवा नॉर्मल कपमध्ये एन्जॉय करू शकता। खूप साऱ्या इन्ग्रेडियंट्सने, म्हणजे 3 ते 4 इन्ग्रेडियंट्सनेच आपला चहा मस्तपैकी तयार होतो। चवीला अप्रतिमच लागतो। हां, याच्यामध्ये तुम्ही लिंबू टाकू नका, कारण की यामध्ये आपण गूळ टाकलेला आहे, त्याच्यामुळं चहा आपला फुटतो। त्याच्यामुळं लिंबू टाकून चहा, ही रेसिपी तुमच्यासाठी दुसरी रेसिपी आहे, त्याच्यामुळे तुम्ही लिंबाचा यूज करू शकता। आता ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।
तुम्हाला माहीत आहे का दुसरा चहा कोणता आहे? सो चहा एकदम सोपा आहे आणि फक्त 2च मिनटामध्ये हा चहा बनवून तयार होतो. तर या ठिकाणी मी घेतलेला आहे 1.5 ग्लास पाणी. हो, हा चहा मला खूप आवडतो. तुम्ही चहा म्हणू शकता, टी म्हणू शकता आणि किंवा ह्याला नॉर्मली तुम्ही कोणतंही नाव ह्याला देऊ शकता ह्या चहासाठी. तर या ठिकाणी मी घेतलेले 1.5 ग्लास पाणी. तुम्ही 1 कप पाणीसुद्धा घेऊ शकता. मी म्हणून ग्लास घेतला तरी देखील चालेल. त्याच्यामध्ये मी या ठिकाणी 3 ते 4 गोकर्णाची फुलं टाकलेली आहेत. महादेवाला सुद्धा अप्रतिम प्रिय आहेत, त्याच्यामुळं या ठिकाणी मी 4 फुलं टाकलेली आहेत. पाणी गरम करून घ्यायचं आहे, नंतर यांच्यामध्ये फुलं टाकायचे आहेत. 5 मिनटं झाकून नाही ठेवलं तरी देखील चालेल, झाकून ठेवा. मस्त असा त्या फुलांचा कलर या पाण्यामध्ये उतरतो. त्याच्यानंतर शोधून घेण्याच्या ऐवजी फुलं धुवून त्याच्यावर टाकली, मग शोधायची गरज लागणार नाही. तर एका काचेच्या ग्लासमध्ये मी हे गोकर्णाच्या फुलाचं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एका कपामध्ये सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता कपामध्ये मी या ठिकाणी टाकत आहे मध. ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा स्किपही करू शकता. असं सुद्धा एकदम अप्रतिम लागतं. तर तुम्ही बघू शकता मध टाकला की आपला जो चहाचा कलर आहे तो चेंज होतो. आणि आता दुसऱ्या ग्लासामध्ये या ठिकाणी मी टाकत आहे लिंबू टाकल्यावर सुद्धा अप्रतिम हा तुम्ही गोकर्णाच्या फुलाचा चहा एन्जॉय करू शकता. हां, आणि हो, सकाळी सकाळी जर तुम्ही हा चहा पिलात ना तर तुमच्या शरीरासाठी खूप सारे फायदे. हे डायबिटीज, शुगर कंट्रोलमध्ये येण्यास खूप मदत होते. त्याचबरोबर जर आपलं वजन वाढत असेल ना तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा हा चहा एकदम मस्त आहे. ग्रीन टी मार्केटमधला पिण्याच्या ऐवजी तुम्ही हा गोकर्णाचा टी एकदा तरी करून बघायला काहीच हरकत नाही. कारण की निसर्ग, मी सारखं म्हणत राहते की निसर्ग आपल्याला खूप सारं काही देत आहे, त्याच्यामुळं आपण घेतलं पाहिजे. आपल्या फॅमिलीसाठी त्याचा यूज केला पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं, निसर्गाचा समतोल देखील राहतो आणि मस्तपैकी निसर्ग खुश तर आपण खुश. लिंबू टाकल्यामुळे सुद्धा या चहाचा कलर थोडासा चेंज होतो, पण काही हरकत नाही. किंवा रंगीबेरंगी चहा दररोज पहिला कोणाकोणाला आवडेल हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आरोही बघा आता काय म्हणते.